लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता बार्शी। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विजय संपादन केल्यानंतर मतदारसंघातील सर्व विधानसभा निहाय मतदारसंघात कृतज्ञता मेळावा घेऊन मतदारांचे आभार व्यक्त केले जात आहेत। या अनुषंगाने पंढरपुरात काँग्रेसच्या वतीने दाते मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सौभाग्यवती उज्ज्वलाताई शिंदे, नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे, भगीरथ भालके, शिवसेनेचे संभाजी शिंदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मतदार सुज्ञ असून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या दबावाला बळी न पडता भरघोस मतदान करून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। तसेच त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे वक्तव्य आपल्या भाषणात नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले। तर भारतीय जनता पार्टीने रामाच्या नावावर केलेले राजकारण लोकांना आवडले नाही, त्यामुळे लोकांनी धर्मनिरपेक्ष विचारांना साथ दिली असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले। या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मतदारांचे आभार मानले।